बारा 13 वर्षाचे लहान मुली व्हिडिओ बनवत आहे की आम्हाला शाळेत जायसाठी चांगला रस्ता नाही, ते चिखलातून चालल्यात, खराब रस्त्यातून चालल्यात. स्कूल ठीक करो सीजेपीची देशभर मोहीम आंदोलन पेटलंय, सरकारची गोची होणार का? जेव्हा देशातील तरुण जागा होतो तेव्हा क्रांती घडल्याशिवाय राहत नाही. देशाच्या आणि समाजाच्या परिवर्तनात युवकांची भूमिका कायमच मोठी राहिली आहे. भारताच्या लोकशाहीत आंदोलनाला नेहमीच एक वेगळं आणि महत्वाचं स्थान राहिलंय. पण आज आंदोलनाची पद्धत, नेतृत्व आणि लोकांना जोडण्याची ताकद यामध्ये मोठा बदल झालेला दिसतोय. सोशल मीडियावरच्या एका छोट्याशा पेज मधून ते दिल्लीच्या जंतर मंतरवर तब्बल 36 दिवस ठिय्या देणाऱ्या मोठ्या जन आंदोलनापर्यंतचा कॉक्रोच जनता पार्टीचा प्रवास हा आधुनिक भारताच्या राजकारणातला लक्षवेधी टप्पा म्हणावा लागेल. अभिजित दिपके आणि त्यांच्या तरुण सहकाऱ्यांनी फक्त व्यवस्थेला प्रश्न विचारले नाहीयेत, तर देशातील तरुणांना आपल्या हक्कांसाठी आवाज उठवण्याची हिंमत दिली आहे. जंतर मंतरवर नीट परीक्षेतील गैरप्रकार आणि शिक्षण व्यवस्थेतील गोंधळाविरोधात झालेल्या आंदोलनानंतर आता या लढ्याचा पुढचा टप्पा आणखी जोरात सुरू झालाय. सीजेपीनं नुकतंच स्कूल ठीक करो हे अभियान सुरू केलंय. या अभियानातून सोशल मीडिया आणि प्रत्यक्ष मैदानातील लढाई यांची ताकद एकत्र आणण्याचा प्रयत्न होतोय. जंतर मंतरच्या आंदोलनानंतर आणि तत्कालीन केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर सीजेपीनं राजकारणात जाण्याऐवजी विद्यार्थी आणि युवा चळवळ मजबूत करण्याचा निर्णय घेतलाय. याचाच भाग म्हणून स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील संतूक पिंपरी या ग्रामीण भागातून स्कूल ठीक करो अभियानाला सुरुवात झाली आहे. अभिजित दिपके आणि सीजेपीचे कार्यकर्ते गावागावातल्या सरकारी आणि जिल्हा परिषद शाळांमध्ये जाऊन प्रत्यक्ष परिस्थिती पाहत आहेत. शाळेत पिण्याचं स्वच्छ पाणी आहे का, स्वच्छतागृह आहेत का, मुलांना बसायला बेंच आहेत का, पुरेसे शिक्षक आहेत का, विद्यार्थ्यांना जेवण व्यवस्थित मिळतंय का, अशा साध्या पण अत्यंत महत्वाच्या प्रश्नांवर ते प्रशासनाला थेट जाब विचारतात. आणि या सगळ्यातली खरी ताकद कुठे दिसतेय, तर गावातल्या मुलांमध्ये आणि पालकांमध्ये. ज्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना वर्षानुवर्षे आपल्या हक्कांबद्दल बोलायलाही भीती वाटत होती, तेच आता मोबाईल हातात घेऊन आपल्या शाळेची अवस्था दाखवतायत. सोशल मीडियावर व्हिडिओ टाकतायत, प्रश्न विचारतायत आणि प्रशासनाकडून उत्तर देखील मागतायत. आंदोलनाचं हेच खरं यश आहे. अनेकदा सत्ताधारी पक्षाचे लोक किंवा काही विरोधक एक प्रश्न विचारतात, आंदोलन झालं, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला, पण जंतर मंतरच्या आंदोलनातून मिळालं तरी काय? याचं उत्तर ग्राउंडवर दिसतंय. जंतर मंतरच्या आंदोलनानं देशातील तरुण मुलामुलींना एक गोष्ट शिकवली, सत्ता मोठी असली तरी प्रश्न विचारण्याचा अधिकार त्याहून मोठा आहे. कोणत्याही राजकीय दबावाला न घाबरता आपल्या हक्कांसाठी उभं राहता येतं, हे या आंदोलनानं तरुणांना दाखवून दिलं. देशाला स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष पूर्ण होत आली आहेत, तरीही एखाद्या शेतकऱ्याच्या किंवा मजुराच्या मुलाला शाळेत स्वच्छ पाणी, टॉयलेट, शिक्षक आणि नीट बसण्याची जागा मिळण्यासाठी संघर्ष करावा लागत असेल, तर हा फक्त त्या शाळेचा प्रश्न नाही, हा संपूर्ण व्यवस्थेचा पराभव आहे. हीच जाणीव सीजेपी तरुणांच्या मनात निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. आज अनेक विद्यार्थी फक्त तक्रार करताना दिसत नाहीयेत, ते इन्कलाब जिंदाबाद आणि जय भीमचे नारे देताना दिसतात. हे नारे फक्त हवेत विरणारे शब्द नाहीयेत, त्यामागे अन्यायाविरोधात उभं राहण्याची, विषमता मोडून काढण्याची आणि प्रत्येकाला समान दर्जाचं शिक्षण मिळावं अशी मागणी आहे. सोशल मीडिया आज फक्त रील्स, मनोरंजन आणि टाइमपास पुरता राहिलेला नाहीये. तो योग्य पद्धतीनं वापरला तर तो लोकशाहीतलं एक जबरदस्त हत्यार ठरू शकतो, हे सीजेपीच्या आंदोलनाने दाखवून दिलंय. आणि जेव्हा या आवाजाला दाबण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा उलट हा आवाज आणखी मोठा होतो. सीजेपीचे इंस्टाग्राम अकाउंट अचानक गायब होणं असो किंवा दिल्लीत बैठकीसाठी घेतलेला हॉल ऐनवेळी रद्द होणं असो, अशा घटनांवर सोशल मीडियावरचे लोक आणखी आक्रमकपणे या चळवळीच्या बाजूने उभे राहिले. हॉल मिळाला नाही तर बैठक रस्त्यावर घेऊ, पण आवाज बंद करणार नाही, ही भूमिका तरुणांना भावतीये. याचा परिणाम फक्त दिल्लीपुरता राहिलेला नाहीये. देशाच्या वेगवेगळ्या भागात, छोट्या शहरांमध्ये आणि गावांमध्ये विद्यार्थी आपल्या स्थानिक प्रश्नांसाठी आवाज उठवताना दिसतात. कुठे रस्त्याच्या मागणीसाठी शाळकरी मुलं रस्त्यावर उतरतायत, तर कुठे कॉलेजच्या फी वाढी विरोधात विद्यार्थी एकत्र येत आहेत. यामागे एकच गोष्ट आहे, आता तरुण प्रश्न विचारायला घाबरत नाहीत. आणि 80 वर्ष ज्या देशाला स्वतंत्र होऊन होत आहेत, त्या देशात असं नाही झालं पाहिजे. आत्ता नाही, हे म्हणजे काही दशकांआधीच या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे होत्या, पण आपण त्यात उशीर केलेला आहे. आणि त्यामुळे आपण बघतो की ग्रामीण भागातले जे मुलं मुली आहेत, लहान मुलींचं जे आहे ते 10वी नंतरच लग्न लावून देण्यात येतं.
बाकी जी 15-16 वर्षाची मुलं आहेत ते वीटभट्टीच्या कामावर जातात किंवा मग कन्स्ट्रक्शनच्या कामावर जातात. ते कशामुळे जातात? कारण की गावात जी शिक्षणाची अवस्था आहे ती अत्यंत वाईट आहे. त्यांना ऑपॉर्च्युनिटीज भेटत नाही ज्या मोठ्या सिटीमध्ये भेटतात. तेच कुठे ना कुठे आम्ही बदलायला आता आम्ही आमचं स्कूल ठीक करू जे अभियान आहे, आंदोलन आहे, ते आज गावापासून सुरू करतोय. आणि माझ्यासारखंच आमचे इतर जे मेंबर्स आहे कॉक्रोच जनता पार्टीचे देशभरात त्यांच्या गावात जाऊन आज सरकारी शाळांची पाहणी करणार आहेत. आणि कुठे ना कुठे आम्ही सरपंचांनाही रिक्वेस्ट करणार आहे, गावकऱ्यांनाही रिक्वेस्ट करणार आहे की आता आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन इथं म्हणजे काही राजकीय पक्ष कोणता आहे काय ते बघायची गरज नाही. ते आपण तेच पाहिले इतके वर्ष आपण फक्त कोणाचा राजकीय पक्ष आहे, काय विचारधारा आहे, याच गोष्टीनं अडकून राहिलेलो आहे. आणि त्यामुळे कुठे ना कुठे जी आपल्या शिक्षणाची व्यवस्था आहे, स्वास्थ्याची व्यवस्था आहे आपल्या गावात ती भेटली नाही आपल्याला. तर आता वेळ आलेली आहे की तुमच्या जे काही राजकीय पक्ष असतील ते असू द्या, तुमच्या जे काही विचारधारा आहेत ते असू द्या, पण त्याच्यावरती उठून आता गावातले जे शाळा आहेत, सरकारी शाळा आहेत, त्यावर काम करण्याची गरज आहे, शिक्षणावर काम करण्याची गरज आहे. कारण की हेच जी मुलं तुम्हाला मागं दिसत आहेत तेही मुले या देशाची तसेच भविष्य आहे. जसे आपण दिल्ली आणि मुंबईच्या मुलांना म्हणतो, हे मुले आपल्या देशाचं भविष्य, यांच्यासाठी आता आपल्याला काहीतरी करावं लागेल. आश्रम शाळेमध्ये दुर्दैवी घटना घडलेली होती, विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेला होता. नेमकं यामध्ये कोणाची अनास्था दिसते? कुठे चालू होतं? गडचिरोलीमध्ये ते नाही, याच्यात सरकारची जबाबदारी असेल ना. कारण की मी व्हिडिओ पाहिले, तुम्ही पाहिले असतील, 12-12, 13-13 वर्षाचे लहान मुली व्हिडिओ बनवत आहे की आम्हाला शाळेत जायसाठी चांगला रस्ता नाही, ते चिखलातून चालल्यात, खराब रस्त्यातून चालल्यात. तर जर अशी अवस्था असेल आपल्या देशात 80 वर्षानंतरही देशाला स्वातंत्र्य होऊन, तर काय होणार? त्याच्यात पूर्णपणे सरकारची जबाबदारी आहे आणि अत्यंत दुःखद घटना आहे. आणि सरकारने आता तरी म्हणजे कुठे ना कुठे या जे ग्रामीण भागातले मुलं मुली त्यांनाही महत्व द्यावं, जसं ते आपण मोठ्या शहरातल्या मुला मुलींना देतो. सीजेपीचं हे आंदोलन एका अर्थानं भारतीय लोकशाहीतल्या दबाव गटाची भूमिका बजावते. फक्त सत्ताधारी आणि विरोधी पक्ष असणं पुरेसं नसतं. सत्तेत कोण असेल यापेक्षा जनतेचे प्रश्न कोण मांडणार हा प्रश्नही महत्वाचा आहे. सीजेपीनं निवडणुकीच्या राजकारणापासून दूर राहून शिक्षण आणि रोजगार आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतलाय. स्कूल ठीक करोच्या माध्यमातून पालकांना आपल्या गावातल्या शाळांचं सोशल ऑडिट करण्याचं आवाहन केलं जात आहे. सरपंच, स्थानिक नेते आणि प्रशासनाला त्यांच्या जबाबदारीची आठवण करून दिली जाते. ही प्रक्रिया खरं तर लोकशाहीला गावापर्यंत घेऊन जाणारी आहे. लोकशाही फक्त मुंबईच्या मंत्रालयात किंवा दिल्लीच्या संसदेत नसते, ती गावातल्या जिल्हा परिषद शाळेतही असते. त्या शाळेत शिकणाऱ्या मुलांना चांगलं शिक्षण मिळणं, त्याला स्वच्छ पाणी मिळणं आणि सुरक्षित वातावरण मिळणं हा त्याचा अधिकार आहे, उपकार नाही. आणि जेव्हा गावातला सामान्य माणूस प्रशासनाला थेट प्रश्न विचारायला लागतो, तेव्हाच खरी लोकशाही मजबूत होते. म्हणूनच सीजेपीचा हा लढा केवळ एखाद्या शाळेची दुरुस्ती करण्यापुरता मर्यादित नाही, तर हा तरुणांच्या विचारात बदल घडवण्याचा प्रयत्न आहे. जोपर्यंत देशातील तरुण आणि विद्यार्थी आपल्या हक्कांसाठी स्वतः आवाज उठवत नाही, तोपर्यंत मोठा आणि शाश्वत बदल घडणं कठीण आहे. आज सीजेपी आणि अभिजित दिपके यांच्या नेतृत्वातून तरुणांनी हातात घेतलेला हा बदलाचा झेंडा हळूहळू आणखी मोठा होताना दिसतोय. सोशल मीडियावरचा आवाज आणि जमिनीवरची लढाई त्यांची सांगड घालून उभं राहिलेलं हे आंदोलन पुढच्या काळात किती मोठं रूप घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अन्याय सहन करायचा नाही, प्रश्न विचारायचे, हक्क मागायचे आणि गरज पडली तर त्यासाठी रस्त्यावर उतरायचं. ही मानसिकता जर देशातील तरुणांमध्ये रुजली तर बदल होणारच. आता प्रश्न एवढाच आहे की ही चळवळ किती दूर जाते. तुम्हाला काय वाटतं? सीजेपीचं स्कूल ठीक करो अभियान खरंच देशातील शिक्षण व्यवस्थेत बदल घडू शकतं का? तुमचं मत कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.